मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की वीज बिल देखील वाढू लागते. उन्हाळ्यात काही घरांमध्ये 24 तास पंखा सुरू असतो, तर काही घरांमध्ये 12 तासांपेक्षा अधिक पंखा सुरू असतो. अनेकांना प्रश्न पडतो की पंख्यामुळे किती वीज बिल येत असेल. चला तर मग जाणून घेऊया. एक साधारण 75 वॅटचा छतावरील पंखा, ज्याला आपण सिलिंग फॅन म्हणतो, तो जर 12 तास पूर्ण वेगाने चालला तर किती वीज बिल येते. आपण पंख्याचं वॅटेज कन्सिडर केलेलं आहे 75 वॅट, म्हणजे सिलिंग फॅन पॉवर, त्याला आपण म्हणतो शक्ती. आपण गृहीत धरली आहे 75 वॅट. नंतर टाइम म्हणजेच वेळ 12 तास. मग वापरलेली ऊर्जा काढण्यासाठी आपण पुढील सूत्र वापरू शकतो. ते म्हणजे ऊर्जा वॅट तासांमध्ये शक्ती वॅट मध्ये गुणिले वेळ तासांमध्ये. यालाच इंग्रजीमध्ये म्हणता ऊर्जेला एनर्जी इन वॅट हवर्स इज इक्वल टू, शक्ती म्हणजे पॉवर इन वॅट्स इंटू टाइम इन हवर्स. मग आता ऊर्जा किती येईल बघा. ऊर्जेचे सूत्र काय? शक्ती गुणिले वेळ. मग आता पंख्याची शक्ती म्हणजेच पॉवर किती आहे? 75 वॅट गुणिले वेळ. वेळ किती? आपण 12 तासांसाठी धरलेला आहे, 12 तास. याचं उत्तर येईल 900 वॅट तास, म्हणजेच वॅट हवर्स. आता आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे. आपण ह्या वॅट तासांचे रूपांतर किलोवॅट तासांमध्ये करू आणि त्यासाठी आपल्याला 1000 ने भागाकार करावा लागेल. मग ऊर्जा एनर्जी इज इक्वल टू, आपलं आलं तर उत्तर 900 वॅट तास, म्हणजेच वॅट हवर भागिले 1000. त्याचं उत्तर येईल 0.9 किलो वॅट तास, म्हणजेच kWh. आता आपल्याला माहिती आहे 1 युनिट म्हणजे 1 किलो वॅट तास, म्हणजेच 1 युनिट इज इक्वल टू 1 kWh, म्हणजेच 1 किलोवॅट हवर्स. आपलं जे एनर्जी मीटर असतं ते युनिटमध्ये एनर्जी मोजत असतं. म्हणून पंखा 12 तास फिरल्यास 12 तास पंखा फिरल्यास 0.9 युनिट ऊर्जा खर्च करेल. आता म्हणजेच सरासरी एका दिवसासाठी
किती युनिट खर्च होत आहे? 0.9. आता आपण 30 दिवसांसाठी किती युनिट खर्च होतील ते काढूया. ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एका दिवसाची ऊर्जा ती किती आली होती? 0.9 किलोवॅट हवर. आणि दिवसांची संख्या किती आहे? दिवसांची संख्या आपण 30 दिवस धरूया एका महिन्याचे. मग एकूण ऊर्जा टोटल एनर्जी इज इक्वल टू एका दिवसाची ऊर्जा गुणिले दिवसांची संख्या. मग आता एकूण ऊर्जा किती येईल? टोटल एनर्जी इज इक्वल टू एका दिवसाची ऊर्जा किती मिळाली आपल्याला? 0.9 गुणिले दिवसांची संख्या आपण धरली आहे 30. याचं उत्तर येईल 27 किलोवॅट तास. म्हणजेच एनर्जी इज इक्वल टू 27 किलोवॅट हवर. म्हणजेच थोडक्यात टोटल युनिट्स कंझ्युम इन 1 मंथ इज इक्वल टू 27 युनिट. थोडक्यात 75 वॅटचा पंखा सरासरी 12 तास पूर्ण वेगाने म्हणजे फॅनचा स्पीड आपण कशाच्या सहाय्याने ॲडजस्ट करतो? रेग्युलेटरच्या सहाय्याने. मग त्या रेग्युलेटरवर स्पीडच्या पोझिशन्स असतात 0 पासून 5 पर्यंत. मग 5 वर जर पंखा असेल तर तो पूर्ण वेगाने फिरतो. मग 75 वॅटचा पंखा सरासरी 12 तास पूर्ण वेगाने 1 महिना चालल्यास एनर्जी मीटरमध्ये 27 युनिट मोजले जातील. आता कंपनीनुसार पंख्यांचे वॅटेज वेगवेगळे असू शकतात. आधुनिक पंखे जे आहेत ते कमी वीज खर्च करतात. तर मग अशा पद्धतीने आपण पंख्याचं वीज बिल काढू शकतो. तुम्हाला काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.